मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपली स्किन जी आहे ही कलर कुठलाही असो, परंतु ही स्वच्छ दिसावी, सुंदर दिसावी, चकचकीत दिसावी, नॅचरल दिसावी असे जर आपल्याला वाटत असेल ना, तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना करता येणारा असा रामबाण जुनाट घरगुती उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने चेहरा अगदी सुंदर दिसेल। आणि आता तर दिवाळी दसऱ्याचे दिवस आहेत, तर या दिवसांमध्ये आपण बराच खर्च पार्लरमध्ये करतो। तर पार्लरमध्ये एकही पैसा खर्च न करता खरोखरच आपल्याला नॅचरल ब्युटी दिसायची असेल तर आजपासूनच हा उपाय करा। अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच तुम्हाला दिसेल की वाव, काय सुंदर उपाय आहे। एका वेळेसच्या वापरानेच लगेच आपला चेहरा सुंदर दिसायला लागला आहे असे आपल्याला स्वतःलाच लक्षात येईल। आणि हो, हे नॅचरल असल्यामुळे याचा साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा आपल्याला पूर्णपणे होतो, कारण यामध्ये कुठलेही केमिकल नसतात। आणि म्हणूनच आपल्याला याचा दुहेरी फायदा म्हणजे आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना याचा वापर करू शकतो व नॅचरल आपले सौंदर्य जे आहे हे सहजतेने टिकून ठेवू शकतो व दुसरे तिसरे काहीही वापरण्याची गरज भासणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम यामुळे आपल्याला मिळणारच आहे। तर यासाठी येथे मी कच्चे तांदूळ घेतले आहे। एका मिक्सरच्या पात्रामध्ये 1 चमचा तांदूळ व 1 चमचा भरून मसूरची डाळ, ऑरेंज जी लाल डाळ असते ही मसूर डाळ टाकायची आहे समप्रमाणात। आणि यातच आपण समप्रमाणात बेसन पीठ देखील टाकणार आहोत। याऐवजी आपण चण्याच्या डाळीचा वापर करू शकतो, परंतु चण्याची डाळ ही मोठी असते, जाड असते, म्हणून येथे मी बेसन पिठाचा वापर करते, म्हणजे मिक्सरमध्ये छान वाटले जाईल। हे बघा, याप्रमाणे आपण तीनही जे पदार्थ होते त्याची पावडर तयार करून घेतली आहे आणि ही एका डबीत भरून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवी ना त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो। आणि हो, आपल्या जर स्किनवर पिंपल्स असतील तर यामध्ये सुकलेले नीमची पाने म्हणजेच कडुलिंबाची पाने टाकायची आहेत। आणि जर आपल्या स्किनवर डाग असतील किंवा मग सुरकुत्या असतील तर यामध्ये 1 मूठ भरून तुळशीची पाने स्वच्छ धुवून सुकून घ्या आणि ती वाटताना टाकून द्या व याप्रमाणे तयार करून ज्या वेळेस हवे त्यावेळेस आणि आपल्याला जितकी हवी तितकी पावडर एका वाटीत काढून घ्या आणि यामध्ये मिक्स होईल इतपत कच्चे दूध टाकायचे आहे। याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। याप्रमाणे पेस्ट तयार करून चेहऱ्यावर डाग असो नसो, चेहऱ्यावर पिंपल्स असो नसो, चेहरा सुंदर हवा आहे ना, तर ही याप्रमाणे तयार करून घ्या व तयार झालेली पावडर प्रथम चेहरा, हात, पाय, मान ज्या ठिकाणी लावायचे आहे ना त्या ठिकाणची स्किन स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याप्रमाणे हे लावून घ्या। याचा याप्रमाणे जाडसर लेप लावा। याप्रमाणे जाडसर लेप लावला की हे असेच कोरडे होऊ द्या। याला नॅचरल ड्राय होऊ द्यायचे आहे आणि हे नॅचरल ड्राय झाले की याप्रमाणे मसाज करून करून हे संपूर्ण जे मिश्रण आहे हे काढून घ्यायचे आहे। आपण हे थोड्या वेळ ठेवून नंतर जी मसाज करतो ना, त्यामुळे जे आपली रोम छिद्रे आहेत ते मोकळे होतात। यामधील जी डीपमध्ये घाण अडकलेली असेल ना ती देखील पूर्णपणे निघून जाते आणि स्किन डीप क्लीन होते, त्वचा अगदी सुंदर दिसायला लागते। आणि मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते। ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाले की आपल्या नसा मोकळ्या होतात, रक्ताभिसरण व्यवस्थित होते, म्हणजेच आपल्याला याचा देखील दुहेरी फायदा होतो। स्किन अगदी सुंदर व चमकदार होते। तर याप्रमाणे आपण मान, हात, पाय किंवा चेहरा यावर देखील करू शकतो। तर आपण हे दररोज देखील केले तरी देखील चालेल। आंघोळी आधी लावा किंवा दिवसभरातून कधीही एक वेळेस ज्यावेळेस तो आपल्याला जमत असेल ना त्यावेळेस वेळ काढून हे 5 मिनिटात तयार करून घ्यायचे आहे। लगेच लावून लगेच मसाज करून हे काढून घ्या व नॉर्मल कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। यामुळे तुम्हाला 4 लोक विचारल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही काय करत आहात, इतका सुंदर चेहरा कसा दिसत आहे। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो।
तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.